नांदेडमध्ये नाफेडच्या वतीनं सोयाबीन खरेदी केंद्र सुरू झाले। सोयाबीनला प्रति क्विंटल 5,328 रुपये दर देण्यात येतोय। त्यामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला। तर शेतकऱ्यांनीही आपल्या सोयाबीनची 15 डिसेंबरपर्यंत ऑनलाईन नोंदणी करावी असं आवाहन कृषी उत्पन्न बाजार समितीने केलं। पीएम किसान सन्मान योजनेचा 20वा हप्ता दिल्यानंतर केंद्र सरकारने योजनेत अनेक निकष लावल्यानं गोंदिया जिल्ह्यातील 20,000 लाभार्थी या योजनेतून वगळले। प्रत्येक हप्ता जमा करताना शेतकरी संख्या कमी होते। वाशिमच्या मानोरामध्ये खरेदी केंद्र सुरू करण्यासाठी परवानगी देण्यात आली। शेतकऱ्यांनी नाफेडमध्ये मागणी लावून धरल्यानंतर अखेर खरेदी केंद्रासाठी मंजुरी दिली। लवकरच प्रत्यक्षात ही खरेदी सुरू होणार आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला। वाशिममधील मालेगावात तूर पिकांवर अळीचा प्रादुर्भाव वाढलाय, त्यामुळे तूर उत्पादनावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता असताना शेतकरी चिंतेत सापडले। त्यासाठी कीटकनाशकाच्या फवारण्या करून शेतकरी पीक वाचवण्यासाठी प्रयत्न करतात। पीक पाणी पॉवर्ड बाय नेचर केअर फर्टिलायझर्स पृथ्वी रिच पॉलीफॉस्फेट। झटपट बातम्या सहप्रायोजक स्नो सिम पेंट, ट्रू कलर्स ऑफ लाइफ, बीटेक्स मलम, कॅम्पा एनर्जी का ब्लास्ट सुपर फास्ट।